नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आज आहे आमचा दिवस 3रा ट्रिपचा. आज आम्ही फिरणार आहोत पूर्ण मनाली. बाकी सर्व तयार झाले, तुम्ही बघू शकता. जो यश काल आजारी होता तो आता रिपेअर झालेला आहे, ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे. बाकी जयसिंग पण किती कूल दिसतोय, तुम्ही बघू शकता. सर्व सुंदर छान छान दिसता, एकदम मस्त विंटर क्लॉथ घातले, तुम्ही बघू शकता. आणि समोरचा नजारा बघितला तर ओ माय गॉड, इथलं घर किती सुंदर आहे बघू शकता. आणि पुढं पूर्ण बर्फ आहे, मस्त असं वातावरण आहे. ही आहे या हॉटेलची लिफ्ट, इथून पूर्ण बाहेरचा नजारा दिसतो, खूप जबरदस्त आहे. आता सर्व गेलेत खाली ग्राउंड फ्लोअरला. चला जाऊया आपण पण. मस्त आहे ना, गोल्डन गोल्डन. आणि आम्ही ब्रेकफास्ट पण केला, त्याचा तुम्ही क्लिप बघा, खूप छान ब्रेकफास्ट होता इथे. चलो चालली आता लिफ्ट. मित्रांनो, फायनली आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत सर्व, आणि आता जात आहोत हिडंबा देवी टेम्पलला, जे की खूप फेमस आहे. ज्या ठिकाणी आता एक न्यूज आली की त्या ठिकाणी सीएम आले. सो बघूया जर जायला भेटतं का नाही, होप सो जायला भेटेल. फायनली आता आम्ही आलेलो आहोत मनाली ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मॉल रोड, या साईडला वरती मॉल रोड आहे, तो तुम्हाला दाखवतो. बाकीचा व्ह्यू बघू शकता आजूबाजूचा. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही वरती जायचंय. आज पहिले आम्ही बघणार आहोत हिडंबा देवी टेम्पल, 1 VR टिबेटियन मॉनेस्ट्री अँड देन मॉल रोड. चला. एवढे एक्सपेक्ट केली होती तेवढी थंडी नाही अजून नाही, कारण ऊन पडलंय. ऊन पडलेलं आहे, म्हणजे आलेलं आहे ऊन, सनराईज झालेला आहे. अरे हे जे तुम्हाला विचित्र दिसतंय ना, हे मटन सॉसेस. काय रे? सॉसेजेस. ओके, कसं दिसतंय बघा. यू सकाळची आठवण आलेली नाही रे. आता आम्ही मॉल रोड कडे चाललोय. सॉरी, मॉल रोड मध्ये हिडंबा देवी टेम्पल. जॅकेट बघ किती इथं. कितना रेट आहे जॅकेट का? 1200 आहे. महाग आहे रे, आपलं वाटलं थोडं. अरे तू 5000चं आहे ना. ह्याचं जॅकेट बघा 5000चं. कोणत्या कंपनीचं, ब्रँडचं आहे? कुठलं रिअल प्राइस सांगू दिली. येस येस. अजून इथं शॉपिंगच करताय, शॉल आणि मफलर आणि ते घेत आहे. आता आम्ही आलेलो आहोत मॉल रोड या ठिकाणी, आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सर्व सजावट केली आहे. आज यांचा इथं ट्रेडिशनल एक कार्यक्रम आहे, त्याच निमित्ताने कार्निवल आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, खूप मस्त वातावरण आहे. काय हा बघू ना, काही नाही एवढं. या ठिकाणी आम्ही घेतली सॉफ्टी, कारण भरपूर लोक खात होते या ठिकाणी. 50 रुपये वाली सॉफ्टी, 8 फ्लेवर्स आहे. मी सांगतो काहीच कसं आहे, एवढं भारी भंगार आहे. तू खा के देख, तेरे को 100% पसंद आहे. की एवढ्या थंडीत एवढं आईस्क्रीम खातोय, बट त्याचं कारण तसं नाहीये. आमचे जे मित्र श्रीकांत दादा ते पण आले होते, ते बोलले की थंडीत खाण्याची काही वेगळीच मजा आहे. आम्ही तर लोकल लोकांना बघितलं, ते सुद्धा सर्व हेच खात होते. सो म्हटलं जरा ट्राय करून बघू. फक्त 50 रुपयात 8 फ्लेवरची सॉफ्टी होती सर, एकदम छान आहे. काय रे, संपली पण तुझी? वेगून दिली का बरं? एवढी तारीफ केली काही, आईस्क्रीमच नाही आवडली. प्रत्येकाची चॉईस असते काही, मला आवडली. रात्री नाले आपलं. हसकी कुत्रा बघा कसं दिसतंय. जयसिंग हात लाव रे. पेशी कमी झाल्या असा डाऊट होता ना, त्याच्यामुळे आता त्याला घेतला आम्ही किवी आणि ड्रॅगन फ्रूटचा मिक्स ज्यूस. ज्यूस पण फार मागे, 250 रुपयाचं एवढं कप आहे. पण ठीक आहे, गोळ्यांमध्ये पैसे वेस्ट करण्याच्या ऐवजी फळ खाऊ. हिडंबा देवी टेम्पल या ठिकाणी जात आहोत. बाकी कसं एकदम दुसऱ्या देशात आल्यासारखं फील होतोय. संकेत तसंच वाटतोय, मस्त. इथला आज लोकल कल्चर आहे ना, परेड आली वाटतं. बा दाखवतो मित्रांनो, इथले सीएम आले बघा. सीएम
हिमाचल प्रदेश सीएम. सर वी आर फ्रॉम महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वा जय महाराष्ट्र केलं. जय महाराष्ट्र. केलं जय महाराष्ट्र. गर्व आहे मी महाराष्ट्र मधला आहे. गर्व आहे. खूप महाराष्ट्राची लोक या ठिकाणी येत असतात आणि यांचा सीएम नाही का सीएम नाही ते असेच आहे. कोणतरी असतील मोठे MLA असतील आणि या ठिकाणी आज विंटर कार्निवल काय नशीब आमचं आणि उद्या 70% बर्फ सांगितलं. खूप मज्जा आहे. हे बा झाड लावायचा संदेश देत आहे बहुतेक ते. त्यांच्या हातात झाड आहे. इथं याची पण शेती होती ना चायपत्तीची. त्याचं तसं त्यांचं हे बघा शेंगदाणे आणि अक्रोड पण दिलं त्यांना. काय भेटला अक्रोड? अक्रोड भेटलं बा याला. मस्त रे. याला पण भेटलं. हे बघा त्यांचं कल्चर दाखवतोय ते. इथं ते कॉटन पासून बनवलेले वात वगैरे दाखवतोय. महिला मंडळ आहे. गोकुलधाम सोसायटी. गोकुलधाम सोसायटी नाही, मनाली सोसायटी. मनाली सोसायटी. पेड झाड लावा झाड जगवा. काही यांच्यासारखं कल्चर कोणीच जपत नाही. यांच्याकडे शिकण्यासारखं चुप. आहे खूप. बिलकुल चुप. आपल्या इथं पण जपता. कधी 26 जानेवारीला बाहेर निघतो का झोपलेला राहतो. ए बस बस बस. ए अरे ताप तुटतील बरं का. ताप तुटतील. यांना जाऊन सेल्यूट करू का मी? यांना जाऊन सेल्यूट करू का? नाही रे. हिडिंबा देवी टेम्पलला जाण्यासाठी अशा पद्धतीचा रस्ता आहे. तर चला जाऊया. सिंगावर बसला रे. अच्छा चल ना पुढं. संख्या 2 मिनिटं बस. हाताने विंता बघू शकता अशा पद्धतीने आणि मग ते विकायला आहे. छान ना. आता आम्ही हिडिंबा देवी टेम्पल या ठिकाणी जात आहोत आणि इथं पूर्ण देवदारचे झाड आहे. देवदारचे. जय शिवाजी. हे बघा कसं स्वेटर. हा ना हाताने शिवत होते. पूर्ण देवदारच्या झाडांमधून एंट्री याला. मी म्हटलं जय भवानी. ते म्हणतो भवानी नाही हिडिंबा. म्हटलं सब देवी की आम्हाला. मित्रांनो आता आम्ही आलो हिडिंबा देवी टेम्पलला. या ठिकाणी आहे रॅबिट. नाही नाही छोटी हे पण आहे गोड बघा फोटो काढण्यासाठी. आणि हे आहे हिडिंबा देवी टेम्पल जे की तुम्ही ये जवानी ये दिवानी या पिक्चर मध्ये पण बघितलं असेल. बाकी मित्र काय करताय? अरे वा. कौन सी ब्रीड है? कितने में मिलता है? ये 5000 सिंगल. अलंकार तुला महाभारताबद्दल जास्त माहिती ना तर या मंदिराविषयी सांग ना. काय सांगशील? हे मंदिर आपले जे महाभारतात 5 पांडव होते त्याच्यापैकी एक जे होते भीम त्यांच्या पत्नीचं म्हणजे हिडिंबा देवीचं मंदिर आहे हे. तर घटुरकरची आई त्यांचं मंदिर आहे. अच्छा. हे खूप सुंदर स्ट्रक्चर आहे तिचं. आणि इथं ए जवानी ये दिवानीची पण शूटिंग झालेली आहे. आम्हाला त्या पिक्चरची वाईब येते काही. फायनली आता आम्ही आलेलो आहोत हिडिंबा देवी टेम्पलला. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. खूप गार असा वारा आहे आणि खूप हिस्टॉरिकल मंदिर आहे. खूप आयकॉनिक असं मंदिर आहे. ही मनालीचं हिमाचल प्रदेश मध्ये पडतं हे. आता फायनली आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी ना तुम्हाला मी हे दाखवतो की आपल्याला गोट म्हणजे बकरीचे स्कल्प पण बघायला भेटतात. म्हणजे बोन बघायला भेटतात या मंदिराच्या ठिकठिकाणी. वाव. फोटोग्राफी अलाउड नाही गाईज. आम्ही दर्शन घेऊन येतो मग तुम्हाला दाखवतो. आता आमचं हिडिंबा देवी माता मंदिर बघून झालं. आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हती त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. बट आतमध्ये खूप सुंदर असं लाकडी स्ट्रक्चर होतं आणि देवीचे पाय होते त्यावर पूजा केलेली होती. त्याचे आम्ही पाया पडले. आता आम्ही चाललोय घटुरकरच्या मंदिरात. हा रॅबिट आहे. वेगळी ब्रीड आहे आय थिंक ती. आणि देवदारचे झाड आहे पूर्ण मंदिराच्या परिसरात बघू शकता. हे हिडिंबा देवी मंदिर एकदा अवश्य नक्की व्हिजिट द्या. आणि जो व्हिजिट करण्याचा बेस्ट टाइम आहे तुम्ही विंटर मध्ये इच्छुक असेल तर विंटर मध्ये किंवा जर तुम्हाला थोडंसं विंटर नसेल सण होत तर तुम्ही उन्हाळ्यात पण व्हिजिट देऊ शकता. सो मच. वाव. आता या ठिकाणी होतं गेम
तर या ठिकाणी आर्चरी करताय तुम्ही बघू शकता यश. हा काढतोय व्हिडिओ काढतोय. सुट्टे नको देऊ सांगते. काय म्हणता काय म्हणता डोळे जेवणाची पोच दिली म्हणे. मार रे चल माशाच. हो जय गटरकच. चला मधील नेम लावा आता. कैसे छाट डाले ते सब. तिरपा उभा आहे. तिरपा पुरा तिरपा उभा आहे. पावर. तिथले कुत्रे पण बघा किती जबरदस्त आहे. हा सर्वात किंग यांचा आहे बा. केवढा तगडा आहे. किंग इज हियर. अँड दिस इज एक सारखे. तो मुफासा आहे. हा लायन किंग आहे. ए किती सुंदर आहे. हात लवकर आहे भाऊ. चावणार नाही ना. चावलने धरल तो डायरेक्ट. गँग झिरो बॅक बोन ब्लॅक सोल ब्लॅक कपडे. वीर गतोरगज पूजा स्थान. हे बघा आता आलेलो आम्ही गतोरगज या ठिकाणी. जय गतोरगज. इथे शिंगा बघा कसे लटकवलेले. जय गतोरगज. हे बघा हे देव आहेत त्रिशूळ यांचे हाती यार त्रिशूळ होतं का रे. हा वरती शिंग बघ कशा. शिंग हा ना कसलं आहे रे. नंतर लावलेले आहे काही पूजेला. पूजा असते यांची मस्त. गतोरगज भगवान मेरे सबसे प्रसन्न नाथ भगवान है गतोरगज. जय गतोरगज. प्रसन्न हो काय. जय गतोरगज. काय आत्ताच रक्त दिसतंय बघा. ताजं. आता इथे मला वाटतंय काहीतरी नाही का असं हे राहतं नाही का लोकांचं. हे जेव्हा मन्नत मागता ना मन्नत मन्नत असते तेव्हा लावता या त्रिशूळाने काहीतरी खूप सुन ना. कर्णानी वार घे. कर्णानी अरे हे जे शिंग दिसत आहे बकरी किंवा मोठे बकरी नाही मोठे बैल वगैरेचे वाटतंय. बैल नाही रे. पहिले बैलाची देत असतील आता याची देत असतील बरं का. वगैरे हा. म्हणून हे बाई रक्त दिसतंय ताज ताज. व्हायला का रक्त व्हायला का. आणि त्रिशूळ कसं लोखंडाचे. तेच ना. इथले लोकल लोक आहे त्यांना सांगतो आम्ही की या कुत्र्याला उठून दाखवा. कारण खूप जायंट आहे. तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये नसेल दिसत पण खूप जायंट आहे. कौन से स्टैंडर्ड में हो. फिफ्थ. और तुम थर्ड. बहुत क्यूट हो. कौन से स्कूल में जाते हो. हाँ DPS. आज स्कूल नहीं क्या. छुट्टी है. क्यों छुट्टी. विंटर की छुट्टी है क्या. आज कार्निवल इसलिए. अच्छा एग्जाम चलने वाले. एग्जाम चल रहे. ओके. तुम कौन से. यस कौन से स्टैंडर्ड में आप. 9th स्टैंडर्ड में. ओके. प्लीज इसको उठा के दिखाओ ना. हमें देखना है कितना बड़ा है. सगळ्यात मोठं कुत्र आहे. बाकी हा बघा आम्ही जब हम यहाँ से को जाएंगे ना. क्या नाम है इस जगह का. बाजार से नीचे जाएंगे ना. शिलाजीत आहे विकायला. आहे बघा ही शिलाजीत. काय करू घेऊ करू. 800 रुपयाला 100 ग्राम शिलाजीत आणि केसर आहे. खाऊन पाहिलं खाऊन पाहू का. केस आहे शिलाजीतचा. इथंच बनतो म्हणून येवायचं कामच नाही. कितने में आएगा लास्ट बोलो. जाऊ दे माझी एवढ्यात पावर वाढून नाही. 100 ग्राम. 600 रुपयाला 100 ग्राम कितना इतना है. 100 ग्राम. हाँ ये कितना दिन जाएगा. एक महीना 25 दिन चल जाएगा आपका. 25 से 30 दिन में बॉडी बनेगी कि सच. भाई सब एक बार होता है. ये चीज बोल के नहीं बताएगा. आप चाहे गूगल पे सर्च करो पूरा डिटेल इसका. हम जिम को जाते हैं ना. आता हरीशन त्या हॉटेलमध्ये बसले इथे आणि त्यांनी घेतलं इथे सिद्धू जे की मनालीचं लोकल फूड आहे. ऑथेंटिक फूड आहे. सो लेट्स ट्राय इट. अच्छा आहे हलका आहे. गव्हाच्या पिठाचे. म्हणजे शेंगदाण्याची चटणी झाली काहीतरी चटणी. सांगू काही टेस्ट कोणती. आपण हे खातो ना आपल्या पोळ्या शिळ्या राहिल्यावर आपण मॅगी बनवतो पाहिजे त्याला काय म्हणतो आपण. नाही रे आपलं ते काय म्हणतो पातोड. काय पातोड नाही रे. असंच चिकुड्या बनवतो आपण ते त्या टाईप मध्येच. नाही आपण शेंगदाण्याचं कूट टाकून त्याच्यात हे टाकतो पाहिजे ना मिरची वगैरे. पोळ्यांचा चुरा करून आलं का लक्षात. तसं लागते काही.
ठीक आहे चांगले. भुगा पोळ्यांचा भुगा. पोळ्यांचा भुगा झाड वल्ला वल्ला तसाच आहे. ज्यूस घेतलाय कसा आहे? कडू आहे. खालं नाही आवडला. ठीक आहे पाणी पाणी भो. आपला ऊसाचा रस नाहीये यार इससे बढ़िया तो ऍपल ले लेते. त्याच्यापेक्षा भारी गाईज आपला ऊसाचा रस. बाहेर आल्यावर बाहेरचं पण भेटतो ऊसाचा रस. बाहेर नाही भेटत. काय कुछ भी बोलते इथं. मैंने में उस गन्ने का जूस नहीं मिलता. हो सकता देखना पड़ेगा भाई. मुझे नहीं लग रहा. मेन तो नहीं देखा. इथं पोळी भेटू शकते तर ऊसाचा रस भेटू शकतो. चला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत देवी टेम्पलच्या एक्झॅक्टली शेजारी. हा आहे वन विहार आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता पूर्ण हे देवदारचे झाडं आहेत. खूप उंच उंच असे झाडं आहेत. जवळपास 100-200 फूट उंच असे झाडं आहेत. पूर्ण गार्डन टाईप आहे. 10 रुपये लागतात याला आतमध्ये येण्यासाठी. सो फायनली आता मी आतमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण फोटो काढू शकतो. वाव. फोटोशूट चालू आहे हमजाबाईचा. आमचा झालाय काढून. माझी काढायची बाकी फक्त 5X मध्ये. भाऊ काय करताय तुम्ही? छान आहे. थंडी खूप वाढली इथं झाडांमध्ये. आता आमचं हिडंबा देवी आणि वन विहार बघून झालं. आता मी या ठिकाणी हॉटेलमध्ये आलोय नाश्ता करण्यासाठी. दोपहर का खाना अपन ले खा रहे. दोपहर का खाना है गाइस. हमारे घर के लोग ब्रेकफास्ट डिनर सबको जेवण बोलते. हा खरं. रात्रीचे जवळपास 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही रूमवर जात आहोत. आमच्या इथलं आजूबाजूचं वातावरण तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे. खूप मज्जा केली. नाचलो पण त्या ठिकाणी. तर डेकोरेशन केलेले आहे या ठिकाणी. ऑल रोड आहे हा मनालीचा. रात्रीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. रात्रीचे जवळपास 10:45 झाले. आम्ही पूर्ण मॉल रोड फिरायच्या नादात. आम्हाला ड्रायव्हर येत नाहीये. एवढे पैसे देऊन सुद्धा वरती कॉल केला तर कंपनीत. बट ते बोलले तुम्ही 2 तास आधी सांगायला पाहिजे होतं. ड्रायव्हर कॉलच उचलत नाही. तर आम्हाला आता गाडी बघावं लागतीये. आणि 700 आणि 600 रुपये. 700 बोलताय आपण 600 बोलते पण ऐकत नाही. सो बघूया. हे जाऊन दे 700 गीत करून. मित्रांनो चाललोय आता आम्ही. वेळेला महत्व आहे तर 700 रुपये डन केले. प्रथमेश किती बार्गेनिंग केली का रे? खूप बार्गेनिंग केली आहे. खूप. काय वाटतं हरीश? दोन गाड्या घ्या ना. कशाला जाऊन द्या आता. बदरी करे तू मॅटर झाला. 15 मिनिटं. मला काय अडचण नाही. गाडी बघू बसते. गाडीमध्ये बसायचंय फक्त आपल्या भांड्याला. क्रिया कॅरन्स आहे. भारी वाट गाडी. मोठी गाडी इनोवा टाईप. फायनली आता मी या गाडीत बसून चाललोय क्रिया कॅरन्स मध्ये. चला आता हॉटेलवर. कारनीच आय एम सो सॉरी. चलो जय माता दी. गाईस तर आता आम्ही आलोय हॉटेलला आणि आता आम्ही घेतलंय चिकन. मस्त शांत राहा रे. मी बोलतोय ना. गाडीवाले चिडले जराशे. डिस्कशन चालू आहे. मग बाबा एवढं नको. काय याचं नका मनावर घेऊ. चला राईट गाईज. तर फायनली आता आम्ही डिनर करून रूम मध्ये आलेलो आहोत. रात्रीची जवळपास 12 वाजलेले आहेत आणि झोपायची तयारी झालेली आहे. बाकी अलंकार झोपलेला आहे तुम्ही बघू शकता. रूम बघा किती सुंदर आहे. मला खूप आवडला. म्हणजे जवळपास ही साईज असेल 14-15 फुटाची. ही असेल एक साधारणतः
अप्रॉक्सिमेटली 17-18 फुटाची आणि तो मस्त उद्या वर्षात जायचं, उद्या वर्षात जायचं, उद्या वर्षात जायचं. झोपून घे. आणि तो मस्त हे वॉर्डरोब इथं शूर आहे आणि मध्ये वॉशरूम इथं गॅलरी एकदम मस्त आहे. म्हणजे एकदम आवर सावर करायला एकदम सोयीस्कर. आणि आम्ही व्यवस्थित ठेवलंय बघा. खाली माझी बॅग आणि काही घेतलेलं आहे घरी नवीन ते पण इथं व्यवस्थित ठेवलं. बॅगला आज मस्त झेंडा पण लावलाय. थंडी कशी एकदम जबरदस्त आहे. ऑल राईट गाईज, तर फायनली मी मस्त वाटते चिल चिल कूल कूल. आणि आता मी एडिटिंगला बसेल. तुम्ही फक्त 1 वर्ष येऊन राहा इथं क्रिस गेल जर 1 वर्ष राहिला ना तो डायरेक्ट विराट कोहली होऊन जाईल. हा, आमच्या तुम्ही फेअरनेस बघू शकता, थोडस फरक पडलेला आहे. बाय द वे, आता मी रात्री 3 वाजेपर्यंत एडिट करेल, आराम करेल, सकाळी 8-8:30ला उठेल आणि आंघोळ करून आपण परत मलानीला जाणार आहोत. कसोल स्नो पॉइंट या ठिकाणी खूप जबरदस्त येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. सो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल मध्ये नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.